इतर महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहायच्यात कृषी क्षेत्रातल्या काही महत्त्वाच्या बातम्या। वाशिम जिल्ह्यात वातावरण बदलाचा फटका हळद पिकाला आता बसलाय। हळदीवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे संपूर्ण पीक वाळून गेलंय। याचा शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यानं 50% वर उत्पादनात घट होणार आहे। सावंतवाडीतल्या नेमळेत भर दिवसा एका रानगव्यानं भात शेती फस्त केली आहे, त्यामुळे पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। या भागात रानगव्यांचा धुडगूस वाढलाय, त्यामुळे वन विभागानं यावर तत्काळ उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी करतायत। पुण्याच्या भोर तालुक्यात एका शेतकऱ्याला पपईची शेती करण्यात यश मिळालंय। शेतकऱ्यानं अर्ध्या एकरात पपईची लागवड केली। जीवामृत या कीटकनाशक औषधाचा वापर करून त्यानं लाखोंचं उत्पन्न घेतलंय। विदर्भातील नागपूर, अमरावती आणि बुलढाणा या 3 जिल्ह्यात संत्रा प्रक्रिया केंद्र उभारण्यात येत आहे। यासाठी 40 कोटी रुपयांचा खर्च करण्याचा निर्णय सहकार आणि पणन विभागानं घेतलाय। नागपूर, काटोल, कमळेश्वर तर अमरावतीच्या मोर्शी आणि बुलढाण्याच्या संग्रामपूर इथं हे प्रकल्प उभारणार आहेत।